जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कालच्या तारखेला शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये जे आहे एक महत्त्वाची व्हीसी पार पडलेली आहे। त्या व्हीसी मध्ये कोणकोणत्या बाबी आपल्या समोर आलेल्या आहे, कोणत्या गोष्टींवर चर्चा विस्ताराने करण्यात आलेली आहे, त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। आतापर्यंत पवित्र पोर्टलला किती जिल्ह्यांच्या जाहिराती अपलोड करण्यात आलेल्या आहेत, कधीपर्यंत सर्व जाहिराती अपलोड करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, कोणती कोणती जाहिरात आतापर्यंत आली, त्यामध्ये कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा अवेलेबल आहेत, त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। आणि पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या नंतर जे डेलिगेशन चर्चा करण्यासाठी गेलं होतं त्यांना नेमकं कोणतं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। एकंदरीत जे आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामधली सद्यस्थिती जी आहे, ज्या काही वेगवेगळ्या प्रमाणावरती घडामोडी घडत आहे त्या प्रत्येक घडामोडीची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा जे आहे जी बऱ्याच अंशी आपल्यासाठी गुड न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो, कारण शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने अगदी प्रत्येक स्टेपवर जे आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये फॉलोअप घेतला जात आहे आणि त्याच फॉलोअपच्या अनुषंगाने कालच्या तारखेला माननीय शिक्षण आयुक्त महोदयांनी जे आहे एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतलेली आहे। त्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सर्व जिल्ह्यांचे ईओ उपस्थित होते। त्यांना जे आहे तसे तर बऱ्याच गोष्टींवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। शिक्षण अधिकाऱ्यांकडे जे आहे फक्त शिक्षक भरती हाच काही एकमेव मुद्दा नसतो, समूह शाळा असेल, साखर शाळा असेल किंवा इतर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, आंतर जिल्हा बदली जी आता पार पडलेली आहे त्या संदर्भामधले काही मुद्दे त्या ठिकाणी चर्चेला गेले। परंतु त्याविषयी मी तुम्हाला काहीच अपडेट देणार नाही, कारण त्याचं आपलं काही देणं घेणं नाही। आपलं देणं घेणं आहे शिक्षक भरतीशी। शिक्षक भरती या मुद्द्यावर प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्याला या ठिकाणी जे आहे जाब विचारला गेला तर नाही म्हणणार, परंतु जे आहे प्रश्न विचारला गेलेला आहे की तुमची जी जाहिरात आहे ती अपलोड झाली का, किंवा तुमच्या जिल्ह्याच्या जाहिरातीची सद्यस्थिती नेमकी काय आहे, हा प्रश्न निश्चितपणाने प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांना विचारला गेलेला आहे। त्यापैकी जवळपास जे आहे 10 ते 12 एवढ्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या ज्या जाहिराती आहेत त्या अपलोड झालेल्या आहेत अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे आणि बाकीच्या ज्या काही जिल्हा परिषदा शिल्लक राहिलेल्या आहेत त्या सर्वांनी आज उद्या किंवा परवापर्यंत मोस्टली जाहिराती अपलोड करणार अशा प्रकारचं स्टेटमेंट देखील दिलेलं आहे। कारण काही जिल्हा परिषदांमध्ये आंतर जिल्हा बदलीच्या नंतर जे कॅल्क्युलेशन आहे, अनालिसिस आहे, त्याची प्रोसेस चालू आहे। आज उद्या किंवा परवापर्यंत निश्चितपणाने प्रत्येकाने आश्वासन दिलेलं आहे माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सरांना की आम्ही जे आहे या ठिकाणी जाहिरात अपलोड करून देणार आहोत। म्हणजे सध्याच्या घडीला एक चांगली गोष्ट हीच आहे की प्रत्येक जिल्हा परिषद या ठिकाणी जे आहे पॉझिटिव्ह आहे, आपल्या आपल्या परीने काम करतोय जाहिरात अपलोड करण्याच्या संदर्भामध्ये। आता एक जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी जे आहे प्रत्येक माध्यमाची जागा त्या ठिकाणी दिली जाते, त्यांच्याकडे ज्या काही वॅकन्सीज आहेत, मराठी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, उर्दू मीडियम आहे, कन्नड आहे, गुजराती आहे, बेंगोली आहे, एवढे मीडियम आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक मीडियमच्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत त्या जागा निश्चितपणाने पवित्र पोर्टलला अपलोड केल्या जात आहेत। फक्त त्या ठिकाणी जे आहे सध्याच्या घडीला संपूर्ण जिल्हा परिषदा अपलोड करू शकल्या नाही। प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही वेगवेगळे थोडेफार जे आहे टेक्निकल इश्यूज आहेत। परंतु या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची बाब तुम्हा लोकांना ही मला सांगायची आहे की 10 तारखेपर्यंत या ठिकाणी जिल्हा परिषदांना अपलोड कराच अशा प्रकारच्या सूचना आहेत। किमान 10 किंवा 11 तारखेपर्यंत त्या अपलोड होऊ शकतील। परंतु ज्या खासगी संस्था आहेत त्या खासगी संस्थांना आणखी थोडेसे जे आहेत 2 ते 3 दिवसांचा कालावधी या ठिकाणी मिळू शकतो, कारण त्यांना देखील या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे। या व्हीसी मधून शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या जिल्ह्याअंतर्गत जेवढ्या काही खासगी संस्था आहेत त्यांना देखील आपल्या स्तरावरून आदेशित करावे
आणि त्या जाहिराती लवकरात लवकर पोर्टलवर अपलोड करायला सांगा आणि तुमच्याकडे जर का जाहिरात आली त्याला लवकरात लवकर व्हेरीफाय देखील करून द्यावं, अशा सूचना देण्यात आलेल्या राहते आहे. दुसरी महत्वाची एक अपडेट जी की थोडीशी शॉकिंग आहे, थोडीशी नाही बरीच शॉकिंग आहे. थोडीशी शॉकिंग याच्यासाठी बोललो कारण त्या गोष्टीची कल्पना आपण जी आहे मागच्या बऱ्याच व्हिडिओ मधून देत आलेला. ती कल्पना, ती न्यूज, ती अपडेट जी आहे पहिली ते 5वी किंवा पहिली ते 8वी वर्गासाठी नसून ती जी बातमी आहे 9वी ते 12वी या वर्गासाठी असणार आहे. कारण सध्याच्या घडीला जे काही आपल्याला जाहिराती अपलोड होताना दिसत आहे त्यापैकी मॅक्झिमम ज्या जागा आहेत त्या पहिली ते 8वी वर्गाच्याच आपल्याला पाहायला मिळत आहे. 9वी ते 12वीच्या जागा अतिशय तुरळक प्रमाणावरती पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये देखील खासगी संस्थांचंच प्रमाण हे जास्त आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 9वी ते 12वीची जाहिरात किती पाहायला मिळेल हे फार मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. अजूनही 9वी ते 12वीचे मुलं आपल्या आपल्या गटाच्या माध्यमातून जर प्रयत्न करत असतील तर निश्चितपणाने आपण आपल्या परीने प्रयत्न करावा, जेणेकरून काय होऊन जाईल की येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये जेवढाही कालावधी अजून त्यांच्याकडे आहे त्या कालावधीमध्ये 9वी ते 12वीच्या जाहिराती जास्तीत जास्त अपलोड होऊ शकतात. आता यामध्ये जे आहे एक्झॅक्टली जागा किती आहे तर जवळपास जे आहे 10,000 जागा आतापर्यंत अपलोड झालेल्या आहेत पवित्र पोर्टलला. 10,000. त्यामध्ये आणखी बऱ्याचशा ज्या जाहिराती आहेत त्या येणार आहे. यामध्ये आपल्याला अपेक्षा अशी आहे की किमान जे शिक्षणाधिकारी महोदय वारंवार बोलत आहेत की मी 30,000 जागांची भरती करणार आहे, तर किमान त्या 30,000 जागा आपल्याला पोर्टलला पाहायला मिळाव्या. खासगी संस्था देखील बऱ्याच प्रमाणावरती या ठिकाणी जाहिराती अपलोड करत आहेत. ही एक चांगली बाब आहे कारण आता त्यांना देखील ग्रीन सिग्नल मिळून गेलेला आहे. याच्यामध्ये हा जो 10,000चा आकडा आहे त्यामध्ये आपण असं सांगू शकतो की नगरपालिका, महानगरपालिकांचा आकडा देखील या ठिकाणी समाविष्ट आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणाने चर्चेला गेलेली आहे मुलांनो, की जो इंग्लिश मीडियम किंवा मराठी मीडियम यांचं जे प्रमाण आहे जागांचं त्या संदर्भामध्ये या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये डिस्कशन करण्यात आलेलं आहे. बऱ्याच शिक्षणाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आयुक्त महोदयांना कल्पना दिली आहे की बरेच अभियोग्यताधारक आमच्याकडे येत आहेत आणि आमच्याकडे येऊन जे आहे तक्रार करतायत की तुम्ही इंग्रजी माध्यमाला झुकतं माप देत आहात म्हणून. त्या संदर्भामध्ये आयुक्त महोदयांनी सांगितलेलं आहे की आपल्या आपल्या परीने तुम्हाला जेवढ्या जागा हव्या आहेत तुमच्या जिल्ह्याकरिता इंग्लिश माध्यमाच्या तेवढ्या तुम्ही देऊ शकता. म्हणजे पाहिजे त्या प्रमाणावरती आपण असं सांगू शकतो की आयुक्त महोदयांचा जो स्टँड आहे जाहिरात देण्याच्या संदर्भामध्ये, मीडियमच्या संदर्भामध्ये, त्या स्टँडवरती अजूनही खंबीरपणाने तेवढेच उभे आहे. आता काय आहे की जेवढ्या काही साधारण व्यक्ती या पदासाठी जागा जाहिरात येणार आहे त्यासाठी एक्झॅक्टली जाहिरात न येता जे इंग्लिश माध्यमाचे शिक्षक म्हणून रुजू होणार आहेत पवित्र पोर्टल मार्फत त्या इंग्लिश माध्यमाच्या शिक्षकांमधूनच जे आहे साधारण व्यक्ती म्हणून वेगळी परीक्षा घेतली जाणार आहे IBPSच्या माध्यमातून. तर त्या ठिकाणी जे आहे प्रत्येक केंद्राला एक शिक्षक अशी जी पाठीमागे जी चर्चा होती त्या चर्चेला अनुषंगूनच बऱ्याच EOनी जे आहे आपल्या आपल्या जिल्ह्यामधून जाहिराती दिलेल्या आहेत. त्यामुळे देखील इंग्लिश माध्यमाला जे आहे बऱ्यापैकी जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता राहते आहे दुसरी महत्वाची गोष्ट की आता जी लेटेस्ट मध्ये जी डिटेल्स मध्ये आपल्याला जी जाहिरात पाहायला मिळालेली आहे पवित्र पोर्टलला ती नेमकी आहे यवतमाळची. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या प्रायमरी विभागाची आणि ती आहे आपल्याला या ठिकाणी उर्दू माध्यमाची जागा. एकूण जागा या आहेत 1 ते 5 वर्गाच्या 32 जागा आहेत उर्दू माध्यमाला. त्या 32 पैकी या ठिकाणी आपण सांगू शकतो की ST साठी 10, VJA साठी 2, त्यानंतर NTB 2, NTC 2, त्यानंतर NTD 1, OBC 11, त्यानंतर SBC 2, EWS 3 खुल्या प्रवर्गाला जागा नाही. या 1 ते 5 वर्गाच्या 32 जागांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आतापर्यंत रायगड असेल, सांगली असेल, बुलढाणा असेल या जिल्ह्यांच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आता त्यामध्ये यवतमाळची देखील भर या ठिकाणी पडलेली आहे.
या ठिकाणी ही जी जाहिरात आहे खऱ्या अर्थाने 18 डिसेंबरला प्रसिद्ध झालेली आहे, कारण ही जाहिरात थोडीशी जुनी आहे. जुनी असण्यामागचं कारण हे आहे की आंतरजिल्हा बदलीमध्ये यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश नव्हता, त्यामुळे त्याने ऑलरेडी ही जाहिरात अपलोड करून दिलेली आहे पवित्र पोर्टलला. ही आहे उर्दू माध्यमाची, मराठी माध्यमाची अजून आपल्याला मिळालेली नाही. या सगळ्या ज्या जाहिराती आहेत आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेल्या आहे. आपल्या टेलिग्रामच्या चॅनलची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, आपलं टेलिग्रामचं चॅनल देखील निश्चितपणाने तुम्ही जॉईन करू शकता. कारण या सर्व ज्या जाहिराती येत आहेत आतापर्यंत त्या सर्व जाहिराती आपल्याला पवित्र पोर्टलला आत्ताच्या घडीला पाहायला मिळत नाहीये, परंतु आपल्यापर्यंत त्या जागी त्या जाहिराती पोहोचत आहेत. म्हणून ज्या ज्या जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्या सर्व जाहिराती आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहे, जेणेकरून आपल्या अभियोग्यताधारकांना त्या पाहण्यासाठी उपलब्ध असावे. त्यामुळे तुम्ही ही जाहिरात सहजपणाने डाउनलोड करून बघू शकता. त्यानंतर जे आहे दुसरी महत्त्वाची अपडेट आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याविषयी वाटते ती एक चांगली गोष्ट आहे. 8 तारखेचं हे पत्र आहे, कालच्या तारखेचं पत्र आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचं हे पत्र आहे आणि हे देण्यात आलेलं आहे अध्यक्ष सचिव खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित माध्यमिक शाळा अंतर्गत जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना आणि मुख्याध्यापकांना देखील हे लेटर इश्यू करण्यात आलेला आहे. त्याचा विषय आहे शिक्षक पद भरती बिंदू नामावली अद्ययावत करून रिक्त पदांची पवित्र प्रणालीवर जाहिरात नोंद करण्याबाबत. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण याला रेफरन्स त्यांनी जोडलेला आहे. शिक्षण संचालक यांचं पत्र आहे, शिक्षण आयुक्त कार्यालय यांचं पत्र आहे आणि या कार्यालयाचं देखील पत्र 4/12/2023 आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर आपण आपल्या कार्यालयामध्ये जी काही बिंदू नामावली आहे ती प्रमाणित करून घ्यावी आणि दिनांक 15 जानेवारी 2024 पूर्वी शिक्षक पद भरतीबाबत जाहिरात पवित्र प्रणालीवर नोंदवण्यात यावी. म्हणजे खाजगी संस्थांना पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याकरिता जी डेडलाईन देण्यात आलेली आहे ती आहे 15 जानेवारी. म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात आलेली आहे की 15 जानेवारी पर्यंत आपल्याला कदाचित जाहिरात पाहायला मिळणार नाही. ही जी जाहिरात आहे 15 तारखेच्या नंतरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, चांगली गोष्ट ही आहे की ऍटलीस्ट त्यांनी जे आहे एक डेडलाईन तरी दिलेली आहे. या ठिकाणी ते सांगतायत की पवित्र पोर्टलवर अद्ययावत बिंदू नामावली प्रमाणित करून घेतल्यानंतर शाळेतील रिक्त पदांच्या 80% पदे पवित्र पोर्टलवर जाहिरातीसाठी 15 जानेवारी पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर कालावधीमध्ये आपण आपल्या संस्थेची जाहिरात नोंदणी न केल्यास व पदभरतीपासून वंचित राहिल्यास संबंधित व्यवस्थापन जबाबदार राहील याची नोंद घ्यायची आहे, असं खरमरीत जे आदेश आहे मधुकर देशमुख सर जे की शिक्षण अधिकारी आहेत छत्रपती संभाजीनगरचे त्यांनी दिलेली आहे. एक चांगली गोष्ट ही आहे की याच्या नंतर जे आहे अपलोडिंग साठी जो टॅब आहे तोच बंद करून टाकला जाणार आहे. त्यामुळे किमान जे आहे जास्तीत जास्त खाजगी संस्था आणि खाजगी संस्थांमध्ये देखील ज्या माध्यमिकच्या शाळा आहेत त्या जागा आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. त्यानंतर सध्याच्या घडीला पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्या समोर आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने केले जात आहे. त्यामध्ये महत्त्वाचा जो विषय आहे तो पवित्र पोर्टलद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांसह बिगर इंग्रजी माध्यमाच्या यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या शाळा आहेत त्या शाळांवर माध्यमिक इंग्रजी माध्यमाच्या पदविका शिक्षकांना नियुक्त करण्याबाबतचे जे पत्र आहे तात्काळ रद्द करून भरती प्रक्रिया गुणवत्तेनुसार करण्याबाबत एक अतिशय डिटेल्स मध्ये या ठिकाणी जे आहे मगर सर आणि त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून रेफरन्स देण्यात आलेले आहे आणि बऱ्याचशा मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. या मागण्यांमध्ये त्यांनी रेफरन्स जोडला. त्यांचं असं मत आहे की इंग्रजी माध्यमाचा जर अभियोग्यता धारक असेल तर तो 3 ठिकाणी अर्ज करू शकतो, प्युअर मराठी, इंग्लिश मीडियम आणि मराठी माध्यम मधील जे मुलं फक्त एकच ठिकाणी अर्ज करू शकतात. हा त्यांचा एक युक्तिवाद आहे. त्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी मधले काही मुद्दे त्यांनी या ठिकाणी जोडलेले आहे. त्यांचं असं मत आहे किंवा एक डिमांड ही आहे की सेमी इंग्लिश हे जे माध्यम नसून ते मुळात मराठीच माध्यम आहे. त्यामुळे त्यांना प्राधान्य देणे म्हणजे गुणवत्ताधारक मराठी शिक्षकावर फार मोठा अन्याय करणे आहे. त्यामुळे तुम्ही तो निर्णय रद्द करा अशा प्रकारची त्यांची जी डिमांड आहे
ते कालच्या तारखेला तरी पूर्ण होऊ शकले नाही. आंदोलन करताना जे आहे त्या ठिकाणी प्रशासनिक अधिकारी आणि जगदाळे साहेबांनी बोलावून घेतलं होतं, त्यांच्यासोबत चर्चा केली, परंतु चर्चा केल्यानंतरही त्या चर्चेमधून काही अंतिम निष्कर्ष निघू शकलेला नाही. आयुक्त कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की संबंधित जिल्ह्याच्या सीओनं किंवा ईओनं जेवढी डिमांड केली इंग्लिश माध्यमच्या विद्यार्थ्यांची, त्या प्रमाणावर आम्ही त्यांना शिक्षक उपलब्ध करून देणार आहोत. आणि कालच्या तारखेला बऱ्याच अभियोग्यताधारकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या शिक्षणाधिकारी महोदयांची भेट घेतली इंग्लिश माध्यम किंवा मराठी माध्यमाच्या संदर्भामध्ये. त्यावेळेस त्यांना एकच उत्तर देण्यात आलं की आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्रत्येक केंद्रावर एक इंग्लिश माध्यमाचा शिक्षक द्यावा अशा प्रकारचे आदेश आहेत, त्यामुळे आम्ही दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर आयुक्त महोदय जे आहे ते ईओच्या खांद्यावर बंदूक ठेवतायत आणि ईओ म्हणा ते आयुक्त महोदयांच्या खांद्यावर बंदूक ठेवताना या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे या आंदोलनामधून सध्याच्या घडीला तरी कोणतंही आउटपुट निघू शकलेलं नाही. म्हणून मगर सरांनी हे जे आंदोलन आहे ते टू बी कंटिन्यू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. ज्या काही घडामोडी घडतील त्या सगळ्या घडामोडी आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करणारच आहोत. मित्रांनो, जेवढ्या जाहिराती येत आहेत किंवा जे महत्त्वाचे शासनाचे परिपत्रक येत आहेत ती सर्व परिपत्रक जे आहेत आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, आपलं टेलिग्रामचं चॅनल निश्चितपणाने जॉईन करा, त्यामुळे तुम्हाला निश्चितपणाने फायदाच होणार आहे. लिंक वरून टेलिग्रामचं चॅनल जॉईन करायला कठीण जात असेल तर टेलिग्रामचं ऍप डाउनलोड करा, त्या ठिकाणी सर्च करा शिक्षक भरती डॅश रहमान पठाण हे इंग्लिशमध्ये टाईप करा, तुम्हाला आपल्या चॅनलचा लोगो दिसेल, तुम्ही ते निश्चितपणाने जॉईन करून देऊ शकता.